आता ही वजडी चांगली टाकून झाली आहे, सारी बुगल्यात। आता असं हळदी मिठात चांगली मिक्स करून घ्यायची। अशी मिक्स करून घेतल्या मग सगळ्याला मीठ हळद लागते। मित्रांनो आपली वजडी आता हळदी मिठात शिजवायची आहे। पाणी बिणी नाही टाकायचं, अजिबात पाणी टाकायचं ना, हळदी मिठातच सारं सुकवून द्यायचं। वाटणाचं डबडच आहे, त्या डबड्यात सारं वाटण भाजून एकदम तवायचं। डाळ, कार्याळ, खोबरं, शेंगदाणा मस्तपैकी मित्रांनो आपल्या कांद्याची खोबऱ्याची टिचून बुकटी करायची आणि मग मिक्सर सारखं असं वाटण तयार करायचं मित्रांनो आपलं। हो का, हे अशी बुकटी आधी मित्रांनो आपली ही फ्राय बघा एक नंबर आता फ्राय तयार झाली। आणि शिजवल्यामुळे काय नाही, फक्त मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आपलं आधी शिजवलेलं हे। तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती एकदम स्पेशल काहीतरी मित्रांनो, भरपूर दिवसानंतर म्हणजे आपण वजडी फ्राय जवळजवळ वर्ष होत आलं वजडी आपण बनवली नव्हती, पण आज म्हणलं आपल्याला वजडी फ्राय बनवायची आहे। आणि वजडी आपल्याला खायची, मध्ये आधी खाल्ली मित्रांनो आपण, पण तेव्हा काय आपल्याला व्हिडिओ शूट करता नाही आला। म्हणजे बऱ्याच अडचणी व्हिडिओ शूट करताना बऱ्याच अडचणी येतात आपल्याला। पण आज मित्रांनो आपल्याला मस्तपैकी वेळ गावलेला आहे आणि आपल्याकडे टायमिंग बी आहे। तर आज आपण वाड्यावरती बनवणार आहे मस्तपैकी धनगरी पद्धतीने आणि एकदम गावरान साध्या सोप्या पद्धतीने आपली आई वजडी फ्राय बनवणार आहे। आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे, चला तर मग। पिटून घ्यायची हा, आम्हाला वजडी करायची ती चूल पिटून घ्यायची हा। आता काळ घातले, आता चांगली चूल पेटल, चूल पेटवली की ती आपली आता मस्तपैकी मी पहिली प्रोसेस म्हणजे चूल पेटवली पाहिजे। आणि आपल्या आईने घेतली मस्तपैकी चूल पेटवून आता त्याला हळूहळू जाळबीळ लावायचे। आज काय बनवायचे आहे आपल्याला? आज आपल्याला वजडी बनवायची आहे, वजडी फ्राय आणि रसा बिसा मित्रांनो सगळं आपण म्हणजे असं खायला एकदम एक नंबर वजडी बनवणे। मध्ये आधी बी बनवतो अशी, पण आम्हाला वेळ नसतो त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ काढीत नाही। आता वर्ष झालं काढलेला आणि आपला आणली तरी असंच बनवतो आपली तशीच। आपल्या चुलीला मस्तपैकी आता जाळ लागलाय मित्रांनो, आता जाळ बीळ लावलाय आणि याच चुलीवरती बनवायचे मस्तपैकी वजडी आपल्याला खायला झणझणीत। संध्याकाळी आपलं दादा बिदावी येतील मेंढराकून, मग त्यांना बी एक नंबर बनवायची आपल्याला। मित्रांनो हे आपले आणलेली 1 किलो वजडी आणि ह्या वजडीला मस्तपैकी आता धुवून बिवून घ्यायचे। आपली 1 किलो वजडी आहे मित्रांनो ही। आपली 1 किलो वजडी आणि ह्याच्याच मस्तपैकी आपल्याला रस्सा बिस्सा बनवायचा आहे। तब्बल आपण मित्रांनो मध्ये आधी खाल्ली, पण 1 वर्षानंतर आपण व्हिडिओ मध्ये घेतोय आपल्या चॅनल मध्ये। आणि आज आपण एकदम मस्तपैकी बनवणार आहे, आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही। आता 1 किलो वजडी आणली मस्तपैकी, आता तिला चांगली खळा धुवून घ्यायची या, चांगली अशी धुयाची या। आणि मग हे करायचे, चांगली धुल्याशिवाय बी नाही चांगली लागत, चव देत नाही। हा चव देत नाही, चांगली नाही धुतली की वास मारती। मग अंडी चांगली धुवून घ्यायची, चांगली 2-3 पाण्याने धुवून अशी बुगल्यात आता टाकली, परत पहिल्या पाण्याने धुवून आता परत दुसरं पाणी घेऊन परत धुयाची। आता ही चांगली धुवून घ्यायची या, चांगली नाही धुली की अशी वास येतो त्याचा, म्हणून त्याला चांगली खळा धुवून घ्यायला लागते। आपले 2-3 पाण्यात धुवायची, त्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची अशी चांगली। आता पहिले 2 बार झालं, अजून 1 बार धुवायची चांगली। आता हे धरून 2 अजून 1 बार ना चांगली, म्हणजे तिला धुवून काढायची, म्हणजे वास नाही लागणार काय नाही मित्रांनो, असा विषय असतो त्याचा। म्हणजे आपण दुकानात आणतो ते डायरेक्ट बनवतो असं काही विषय नाही, धुवायची घरी मस्तपैकी। भाजीपाला जरी आणला तरी आपला धुवून बिवूनच बनवायचा, कारण का तर भरपूर आता काय एवढं ही नाही। आता ही 3 पाण्याने धुवून घेतली, आता परत 4थ्या पाण्यात निवळाय घालायची आणि मग शिजाय टाकायची। आता निवळाय ठेवायची, हा आता 3 पाण्याने धुवून झाली, आता निवळाय ठेवायची परतच्या पाण्यात, म्हणजे मग मस्त लागते। कसलीच म्हणजे काहीच नाही त्याला वास नाही येणार काय नाही काय नाही। आता परत ह्या कढईमध्ये टाकून निवळाय ठेवायची, निवळाय अशी निवळली ना मग बनवायची आपली वजडी। हा अशी बनवायची निवळाय ठेवून। आता चांगलं निवळचं पाणी निघलं, इतकं गडूळ निघायचं।
असं निवळ पाणी निघोस तर धुवून घ्यायचं. आता ती ठेवली तर निवळायला, तर बुगल्याला घ्यायची माती लावून, बुगल्याला माती लावून घेऊन ठेवायचे त्याला चुलीवर. माती बिती लावले आपलं काळं बिळ होत नाही. हा काळ होत नाही म्हणून माती आणि लावून. या लाकडांच्या दोरामुळे ह्याच्यामुळे ते बुगली बिगली लगेच काळी पाडतात आपली. काळी झाली तरी पण मग निघत नाही आणि लय घासावं लागत नाही म्हणून. नाही तर तसं मग किती घासली तरी ते काळच दिसत. मित्रांनो आपली ही वजडी बघा, आधी गडूळ गडूळ पाणी येत होतं आणि आईने मस्तपैकी या कढईमध्ये चौथं पाणी म्हणजे 3 पाण्याने धुतली आणि 4थ्या पाण्यात आपली निवळाई ठेवली आणि नंतर मग ह्या पाण्यात नुसती वजडी काढून घ्यायची आणि मग आपल्याला बनवायची वजडीचं रेसिपी बनवायची आपल्याला आज. आता हे बुगलं माती बिती बुगल्याला लावून झाले. आता हे 2 कांदे घेतले ते. आता हे 2 कांदा चिरायची ते आणि 2 कांदा चांगलं बारीक 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 चिरून घ्यायचे ते. म्हणजे मग आपलं मुळ चांगलं तळक येतं. बारीक चिरलं की चांगलं तळक येतं. आणि कांदा बिंदा चांगला तळला बिळला तरच कालवण आपलं चांगलं लागतं, नाही ते नुसतं कारकार करतं ना. हा कांद्याला हे चांगला लाल तळून घ्यायचा कांदा आणि चांगला भाजून घ्यायचा. तसाच भाजल्यावर मग चांगला लाल तळतो. आधी भाजायचा आणि मग तळायचा. आधी भाजायचा आणि मग तळायचा चांगला. असा आपला कांदा बिंदा असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तर आपल्या इकडं हार लाकडांचा हार बी चांगला पडतोय बघा. मस्त हारबेर पडतोय. हारबेर चांगला पडला म्हणजे चोलवी जायचा काही प्रश्नच येत नाही. चोली इजत नाही काय नाही. ते हार फार मस्त अंधार पडत राहतो. त्या हारावर आम्ही शिकतो बी. हा नंतर आपला स्वयंपाक झाला, जेवण खावण झालं की मस्तपैकी आपली ह्याच हाराची शिकुटी करायची आणि शेकत बसायचं. हा गडीभर 10-5 मिनिटं जेवण झाल्यावर शेकायचं हातबीत गार झालेलं. हा आणि हे आपला आता बघा कांदा असा आहे मस्तपैकी बारीक बारीक चिरून घेते. हा आपला येळा आहे मस्तपैकी चिरायला. आता ही चांगलीच बनवायची म्हणल्यावर यो कांदा भाजाय टाकायचा आहे. आपला कांदा बारका चिरून झाला का? हा बारीक बारीक चिरून झाला कांदा तर ह्यो कांदा नेमका चांगला भाजून निघेल. चांगला भाजून निघल्यावर मग चांगला लागतो. कांद्याशिवाय बी वाटण नाही. कांदा पाहिजे. वाटणात ह्यात कांदा बिंदा पाहिजेच आपला. हा कांदा असल्यावर मग चांगलं वाटण होतं. कांदा मित्रांनो खायला सुद्धा कांदा असल्यावर आपल्याला एकदम भारीच लागतं कालवण बिलवण. मगाचा कांदा घेतलाय बारीक बारीक चिरून ते घ्यायचा. आता बुगलं चुली उठून चांगला तळून आधी त्याला चांगला भाजून घ्यायचा मग तळायचा ना. आधी चांगला असा भाजून घ्यायचा आणि मग तळायचा. मस्तपैकी आपला हा कांदा भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदी. चांगला व्हायचा कोरडा करायचा भाजून. म्हणजे त्याचा तिखटपणा हे जातो नाही भाजल्यावर तिखटपणा जातो आणि असा कोरडा भाजल्यावर चांगला लाल तळतो. तळताना बी एकदा भाजल्या की लाल चांगला लाल बुंगच होतो. लाल बुंग होतो म्हणजे अंदे कोरडा भाजल्यावर फायदा होतो ना. आता तर कांदा काय एवढं पिवर वाळलेले नसतात. वलाड कांदा मग ते तिखट बी डोळ्यातनं जाग्या पाणीच आणतात. हा डोळ्यातनं जाग्या पाणीच आणतात. त्याला आधी असं भाजून घेतल्या मग चांगलं त्याचा तिखटपणा जातो. तिखटपणा मरतोच म्हणायचं त्याचा. हा आता कांदा चांगला तसा भाजून झाला. आता तसा भाजून झाल्यामुळं आता तेल टाकायचंय चांगलं आणि तेल टाकून चांगला लाल तळायचा या. लाल तळून घ्यायचा आपला. चांगला तेल टाकून आणि लाल तळून घ्यायचा या असं. असं आहे त्याला तेल बी चांगलं टाकायला लागतं भरपूर. हा ते चांगलं मग तेल टाकल्यावर चांगलं होतं. आता कांदा झाला लाल तळून चांगला लाल तळला. लाल तळला. आता घ्यायची एवढी हळद टाकून त्याच्यात. एवढी हळद टाकून घेतली. आता एवढं मीठ टाकून घ्यायचं या. आपलं चवीप्रमाणे मीठ हळद टाकायच्या. मीठ हळद टाकली आणि आता हे असं हलवून घ्यायचं या. कांद्यात चांगलं मिक्स करायचं त्याला. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हलवून. आता त्याच्यात हे चांगलं धुतलं होतं मग अशी चेर आपली निवळलेली वजडी. निवळलेली वजडी आता अशी त्यात घ्यायची या. चांगली अशी पिळून टाकून चांगली कोरडी करून टाकायच्या. चांगली कोरडी करून अशी टाकायची. आता वजडी चांगली टाकून झाली या चारी बुगल्यात. आता असं हळदी मिठात चांगली मिक्स करून घ्यायची
अशी मिक्स करून घेतल्या मग सगळ्याला मीठ हळद लागते. आपल्या पळीने सगळे हलवून घ्यायची, मग मीठ हळदीत चांगली भरून चांगलं मग चवदार सगळ्यात मीठ बीठ मुरलं पाहिजे हळदी का नाही. हा सगळ्यात मीठ हळद मुरली पाहिजे. आता हे झालं चांगलं असं हलवून. एवढी कोथिंबीर घेतली. आता ही कोथिंबीर घ्यायची अशी चांगली चिरून घ्यायची बारीक आणि त्यात टाकायची कोथिंबीर. म्हणजे कोथिंबीर टाकल्यावर चांगलं चव देते ना. कोथिंबीरीने आणि मटणाचं याचं कालवण चांगलं चव देतं. हा चांगलं चव देतं. मग घ्यायची ह्यात बी शिजताना कोथिंबीर वाज टाकून. आता ही कोथिंबीर वाज चिरून त्यात टाकली चांगले. मग ते वाज चांगलं लागतं कोथिंबीर टाकल्यावर. आता ही कोथिंबीर बारीक बारीक चिरलेली आहे चांगली मिक्स करून घ्यायची. आपल्या हळदी मिठाच्या मटणात हळदी मिठाच्या मटणात अशी मिक्स करून घ्यायची चांगली. वजडी मित्रांनो अशी चांगली मिक्स करायची. आणि कोथिंबीरीने ह्याने आपली मटणाची ह्याची कालवण असली की कोथिंबीर पाहिजेच मित्रांनो. कोथिंबीरीने असं एकदम चव मारतं आपलं कालवण. एकदाच करायचं पण एकदम चांगलं करायचं का नाही. हा एकदाच करायचं पण चांगलं करायचं. आणि चांगलं होतच कालवण. प्रत्येक कालवण चांगली होत्यातच. मित्रांनो आपली वजडी आता हळदी मिठात शिजवायची आहे. पाणी बिणी नाही टाकायचं. अजिबात पाणी टाकायचं ना. हळदी मिठातच सारं सुक्क होऊन द्यायचं. आणि पाणी टाकल्यावर काय होतं. पाणी टाकल्यावर वस लागतं. हा आपलं म्हणजे हळदी मिठात नुसतं मीठ मसाल्यात आणि त्यातनं काय थोडाफार येईल तेलात नाही यातनं रस्सा तेवढाच. त्यातच आपले शिजवून घ्यायचे. अजिबात पाणी नाही टाकायचं याच्यात. अजिबात पाणी नाही टाकायचं. पाण्याची गरज लागली तरच टाकायचं नाही तर टाकायचंच नाही. आपल्याला वाटलं ना बाबा हे बाबा करपू विरपू शकतं मगच त्यात पाणी टाकायचं. नाही तर ह्यातच शिजून निघतंय सगळं. ह्यातच शिजून निघतं मस्तपैकी. तर आपली वजडी मस्तपैकी शिजते या बोगल्यामध्ये. आणि बोगल्यामध्ये वजडी शिजत असताना असं आपलं तांब्या भरून आई वर ठेवलाय. तांब्या भरून म्हणजे मित्रांनो वजडीच्या वाफणीच ह्या तांब्यातलं पाणी मस्तपैकी गरम बिरम होतं. आणि पाणी बिणी गरम झालं की मग ते पाणी आपलं गरम गरमच टाकायला लागतं. असं मटणाच्या ह्याच्या कालवणाला थंड पाणी टाकल्यानंतर त्याची चव बिव जाते भरपूर. असं म्हणजे प्रॉब्लेम येतात कालवणाला. चवीस बिवीस लागत नाही. त्याकरता हे वाफत जे पाणी गरम गरम होतं चांगलं कोमट होतं मित्रांनो. आणि तेच पाणी मग नंतर घ्यायचं टाकून आपल्या ह्या मटणाच्या ह्याच्या कालवणात. आपली वजडी आपण ह्या वजडीत टाकणार आहे. वाटणाचं डबडच आहे. त्या डबड्यात सारं वाटण भाजून एकदम ठेवायचं. डाळ कार्याळ खोबरं शेंगदाणं थोडं. आणि डबड्यातच का ठेवायचं. डबड्यात म्हणजे मग साधलच नाही काय नाही. डबड्यात चांगलं राहतं. आणि असं ठेवायचं. 8 दिवसापुरतं ठेवलं की मग डबडं घासायचं मग परत ठेवायचं. परत पुढच्या पुढच्या वारीला ठेवायचं. म्हणजे का आता डबड्याचा बी वास नाही यावं काय नाही. अशी डबडी बिबडी घासायला लागतात. नाही तर अशी काळी काळ्या होत्या त्या फुटेली. हा एकदम स्वच्छ ठेवायचं आपलं. एकदम आपली 2-4 दिवस झाले की डबडी घासून काढायची. आणि आता काय करायचे आहे आपल्याला. आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचंय. पाटा धुवून घेतलाय. वरटण पाटा धुतलाय. आता वाटण वाटून घ्यायचंय. वजडीसाठी काय काय वाटण घेतलंय आम्हाला सांग नंतर. मगाशी कांदा भाजाय टाकलेला सोलून घेतला वाटण घालायसाठी. आणि हे 4 तुकडं खोबऱ्याचं घेतले. ते एवढी कोथिंबीर घेतली या वाटायला. आणि तेवढी कोथिंबीर हिन घ्यायची वाटून. आपली वजडी तर एकदम धनक्या शिजली बघा. आता इथं जाळबीळ हारबीर बघा मित्रांनो भरपूर हारबीर पडलाय. आणि ते हाराव हे पडलेल्या हारावूनच कळते आपली वजडी शिजली असेल का नसेल. एकदम दानक्या मित्रांनो भरपूर आईने जाळ लावला होता. आणि आता आपलं इथं मस्तपैकी वाटण वाटून घ्यायची. आपली आई आता कांदा वाटते मित्रांनो. इथं थोडं खोबऱ्याचं तुकडं कोथिंबीर आणि ह्याचं मस्तपैकी वाटण बनवायचे आता आपल्याला. आता आपली आई वाटण तयार करते मस्तपैकी मित्रांनो. आपली वजडीला वाटणाच्या ह्याच्याशिवाय काही चव नाही. मग भाजलेला कांदा खोबऱ्याचं तुकडं हे सगळं मस्तपैकी वाटून घ्यायचे. थोडं कालवण करायचे म्हणून एवढंच घालायचे. हा लय माणसाचं कालवण करायचं म्हणलं डाळ भाजून घालायची. आणि कांदा बिंद भाजून घातल्यावर मग चांगलं लागतं. जास्त जास्त मटेरियल वापरायचं. लय माणसाचं करायचं म्हणलं की जास्ती घातल्यावर जास्ती चांगलं होतं. मस्तपैकी मित्रांनो आपल्या कांद्याची खोबऱ्याची टिचून बुकटी करायची. आणि मग अशी बुकटी झाली की मस्तपैकी हे आपलं वाटून बिटून घ्यायचं बारीक पार. त्याचा मिक्सर मध्ये जसा भोगा करतो आपण तसा भोगा बनवायचा आपल्या या वरट्या पाट्यावरती.
मिक्सर सारखं असं वाटण तयार करायचं मित्रांनो आपलं. हो का, हे अशी बुकटी आधी कोथमीर बिथमीर सगळं टिचून घेतलं आईने आपल्या, आणि मग आता आपलं असं मस्तपैकी त्याला बारीक बुकटी करून घ्यायची याची. आता हे पाटा उगा बारका आहे म्हणून आपलं थोडं थोडं घ्यायचं वाटून. मोठा असल्या मोठं येतं वाटण गबा गबा वाटायला. पटापटा बी येतं वाटायला. मोठा असल्या इकडे तिकडे पांगलं तरी काय नाही, पण हे आपलं बारीक असल्यामुळं ते मापातच वाटायला लागतं. आणि इकडे तिकडे सांडते बी ना त्याकरता. आणि आपलं कसं आपलं वाड्या ह्याच्या असं छोटकं छोटकंच वापरायला लागतं, गोड्यांना बी वज बिज नको म्हणून. मोठा पाटा गोड्यावर नेलाच नाही, न्यायलाच नाही येत मित्रांनो. रोजचं वाटण कुठं जायचं बघाय रोजच्या वाटणाला. आणि मिक्सर मध्ये बारीक करून आणलं तरी त्याला तवा जाळी लागते, जाळी वेळी लागते, बोरशी बिरशी चढती. हा मग आपलं ताजं तवा नाही एकदम मस्तपैकी ताजं ताजं बनवूनच आपलं खायचं का नाही. आपलं वाटण होत आलंय मित्रांनो आता वाटून. हळदी मिठाची वजडी बनवून झाली या. आता मस्त पैकी फिराय चांगली बनवायची या. रसा बिसा बनवायचा आपला चांगला रसा बिसा सुक बिक असं बनवायचं या. वजडी वजडी चांगली बनवायची. आणि आता एवढं ते खडा मसाला घेतलाय, आणि चांगलं व्हायसाठी एका 2 मसाला आणले, चिकन मसाला मटन मसाला. आणि आता ती टाकून चांगला घरचा मसाला बी टाकून घ्यायचे करून. मित्रांनो आपली हळदी मिठाची वजडी बघा एकदम 1 नंबर शिजली मित्रांनो. आणि बघा अशी हळदी मिठाची 1 नंबर बनवली आईने, शिजवून बिजवून मस्त घेतली, जाळ भरपूर लावला. आता 1 नंबर शिजली वजडी. आता आपल्याला तिखट रस्सा बिस्सा फ्राय ब्राय मस्तपैकी बनवायचं याचं. आता ही वजडी परतायला तेल टाकते आंधूभर, असं तेल टाकून घ्यायचे आधी. थोडस तेल टाकून पहिलं हळदी मिठात बी भरपूर तेल आहे, त्यामुळे आता एवढी तेलाची गरज नाही आपल्याला. मग नुसतं तेल कटच लागेल कालवण. तेलकट बिलकट झालं नाही पाहिजे, मस्त लागलं पाहिजे एकदम. हे कांदा लसणाचा आता यो खडा मसाला टाकून घेते. आता खडा मसाला टाकला मित्रांनो आपल्या आईने मस्तपैकी. खडा मसाल्याने वाईस तसा वास बीस मारतं ना, चव बिव असं खायला बी वास चांगला आला की खायला बी भारी वाटतं आपल्याला. आता हे खडा मसाला टाकला की मटन मसाला घ्यायचा थोडा थोडा टाकून या चमचेने. मटन मसाला ते आपला आई टाकून घेते, मीठ बीठ हे नाही. आता हे मीठ घ्यायचे टाकून असं मस्तपैकी. आता ह्याला मिक्स करायचे. आता हे सगळं दुसरं मसाला टाकून झालं. आता हे घरगुती मसाला टाकायचा आहे, आपला घरचा मसाला. वाड्यावरचा घरचा मसाला टाकते मित्रांनो आपली आई. आता याच्यामध्ये घरचा मसाला जास्त टाकायचा, झणझणीत लागतं. मग घरच्या मसाल्याने चांगलं चवदार बी लागतं आणि चांगलं झणझणीत बी येतं. मगाची खोबरं लसूण कांदा वाटण वाटलेलं हे आता हे थोडस ह्याला बी घ्यायचे टाकून वाटण आपला. ह्याला बी चांगलं असं थोडस वाटण टाकून घ्यायचंय. मिक्स मस्तपैकी मित्रांनो ग्रेव्ही बनवायची. आपलं मिक्स करून घ्यायचं चांगलं वाटण बेटण ह्याच्यात. म्हणजे एवढं वाटण बेटण चांगलं मिक्स होईल तेवढं चांगलं लागतं आपलं हे. आता हे आपलं सुक्यासाठी फ्राय साठी सुक्क बनवायचं याच्यामध्ये. आपलं वाटण टाकल्यावर चांगलंच लागतं. आता ही घ्यायचंय टाकून वजडी. वजडी घ्यायची टाकून. वजडी चांगली शिजली नाही, चांगली शिजली. आपलं रस्सा बी वाईट करायचा आहे. भाकर चुरून बिरून खातं माणूस, बाजरीची भाकर चुरून चांगली लागते खायला, म्हणून आपलं रस्सा बी थोडासा करायचा आहे. आता या सुक्याला चांगला असं मसाला बिसाला मिक्स करून घेतलं. आता हे चांगलं असं परतून घेते या. चांगलं परतते आपल्या चांगलं परतते म्हणजे चांगलं लागतं चांगलं परतल्यावर. आणि आता हे एवढं परतून बी करायचे, व्हायचं रस्सा बी करायचा ना भाकर बाजरीची चुरून मुरून खायला. भाकर व्हायची बाजरीची चुरून खायला चांगलं आवडते. मित्रांनो आपली ही फ्राय बघा 1 नंबर. आता फ्राय तयार झाली. आणि शिजवल्यामुळे काय नाही, फक्त मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आपलं आधी शिजवलेलं हे. मित्रांनो आपल्या हळदी मिठाचं मटण शिजवलेलं, त्यामुळे आता ते मटण इकडे काढून घेतलंय ना. आता आपल्याला चुरून मुरून खायला मस्तपैकी रस्सा बनवायचा आहे. आता सुक झालं परतून, सुक झालं परतून. आता हे रस्सा बनवायचा आहे.
आणि रस्स्याला बी व्हायचं असं चांगला घ्यायचा आहे, हे करून मसाला टाकायचा आहे. आता हे मगाशी खडा मसाला आणि ते आपलं हा खडा मसाला, मटन मसाला, थोडस मीठ रस्याला बी टाकून घ्यायचा. हा थोडं रस्स्याला बी द्यायचं टाकून असं, म्हणजे मग रस्सा बी चांगला चव देतो. आणि थोडा आपला घरचा मसाला बी घ्यायचा चमच्याभर टाकून. घरचा बी मसाला, घरच्या मसाल्याशिवाय कशाला चव नाही मित्रांनो. घरचा मसाला बी एवढा चमच्याभर टाकायचा. आणि आता हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता हे काय चांगलं घेतलं मिक्स करून. आता हे वाटणाचं पाणी घ्यायचं त्यात ओतून. वाटणाचं पाणी बी टाकायचं ना. हा आता हे वाटणाचं पाणी घ्यायचं त्यात ओतून. मसाला बिसाला मस्तपैकी असा मसाल्याची याची मस्त ग्रेव्ही बनवून झाली, म्हणजे मिक्स करून झालं मित्रांनो. आणि आता असं मस्तपैकी बनवले आईने. ह्याच्यात हळदी मिठाचा हो का ह्यो रस्सा आपला ही वजडी बी त्याच्यात ते अख्खा ह्याच्यात टाकून मस्तपैकी आपल्याला कुस्करून चुरून मुरून खायसाठी रस्सा बनवायचा या ठिकाणी. आता हे घ्यायचे ह्यात वतून रस्सा काढवायचा आता आपल्याला. रस्सा काढवायचा ह्यात वतायचा या. आता आपलं हे मस्तपैकी वजडीचा रस्सा मित्रांनो सुक्क बिक्क झाला. आता याचा रस्सा मस्तपैकी काढवायचा आहे आणि मग बघा खाऊन एक नंबर वाड्यावरचं चुलीवरचं गावरान जेवण आपलं. या चुलीत हारबीर भरपूर पडल्यामुळं आणि जाळबीळ भरपूर असल्यामुळं आपला रस्सा एकदम लवकरात लवकर उकळलाय. बघा एक नंबर आपला वजडीचा रस्सा बी उकळला मित्रांनो. उकळून आता त्याचा वास एकदम खमंग, सगळी खमंग वास सुटला या रस्स्याचा. आता रस्सा बी ठुलाय कढायला. आता रस्सा बी कढायला ना. आपल्या गावरान चुलीवरच्या जेवणाचा कसा काय व्हिडिओ आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ कमेंट करून बी सांगा. आणि असेच धनगरवाड्यावरचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.